माहेरी गेले आणि दिवशी बनले नाहीत असं कधीच होत नाही. त्याचसोबत आज मम्मीने मस्त अशी बिर्याणीसुद्धा केली होती. ती खाल्ली आणि त्यानंतर राजनंदिनी आणि मी बाहेर खेळायला गेलो होतो. मागच्या वेळेस राजनंदिनी कुणाकडेही जायला तयार नव्हती, मला सोडून राहायला तयार नव्हती. बट यावेळेस ती खूप बिनधास्तपणे खेळत होती आणि हे पाहून मला खूप आनंद झाला होता. त्यानंतर दुपारी माझ्या भावाचं एक पार्सल आलं होतं, ज्यामध्ये होता हा स्पीकर. तर तो मुंबईला गेला होता, त्यामुळे त्याने मला चेक करायला लावलं. मग काही मी त्याच्यावर खूप सारी गाणी लावली होती. नेक्स्ट डे कोल्हापूरला मी रिटर्न जाणार होते, त्यामुळे मम्मीने भरपूर साऱ्या भाज्या आणून ठेवल्या होत्या. यानंतर राजनंदिनी आणि मम्मीने दिवाबत्ती केली आणि जेव्हा दिवाबत्ती करतो त्यानंतर धूप वगैरे मम्मी लावते ना, किंवा मी इकडे कोल्हापूरला लावते, त्यावेळेस जो असा धूर निघतो त्याच्यासोबत राजनंदिनी खूप वेळ खेळत असते. तिला तो धूर पकडायचा असतो आणि हे पाहताना खूप मजा येते. जेवण करून टेडीला जवळ घेऊन बसले होते तर राजनंदिनी त्याला जाऊन फेकून आली. तर दॅट्स इट फॉर टुडे. चलो बाय.